एअर मध्ये पण काहीशे बदल केलेत. सगळ्यांना संधी दिली आहे खेळण्याची. टाटा प्रीमियर लीग 2024 पहिलं षटक घेऊन मयुरेश तांबे सामोरे जातील आणि चेंडू मात्र सुंदर निर्धाव चेंडू आहे. निर्धाव चेंडू मयुरेश तांबे यांचा. आर्य चेंडू बॅटिंगला निसटून गेला असाल. आत्ता विकेट होत आहे. धावसंख्या झाली आहे 1. काही क्षणातच आपल्या इकडे नक्कीच या चेंडूला दाद देण्यासारखी असे चेंडू मयुरेश तांबे यांच्या हातातून येत आहेत. 2 चेंडू निर्धाव टाकलेत त्यांनी. 3 चेंडू 1 धाव. संघाची धावसंख्या रायनोज यांची 1. टाटा पॅन्थर्सचे गोलंदाज मयुरेश तांबे. डिक्लेअर. धावसंख्या 2. 4 चेंडू 2 धावा. काही क्षणातच आपल्या इकडे राहुल शेवाळे साहेब आपल्या भेटीला येत आहेत. त्यांचं स्वागत आहे. धावसंख्या झाली 2. 3 चेंडू. पुढील चेंडू पुढ्यात दिला. भिरकावून दिलाय समोरच्या दिशेला. आता मात्र 2 धावा नुकतीच बॅटीनी मारलेत त्यांनी. धावसंख्या झाली 4. 5 चेंडू 4 धावा. 5 चेंडू 4 धावा. मयुरेश तांबे पहिलं षटक. दिशा दाखवून दिली फक्त चेंडूला. धावसंख्या 1. ओव्हरची समाप्ती. धावसंख्या झाली आहे 5. मयुरेश तांबे यांनी स्वतःची कामगिरी मात्र पार पाडली आहे. आता वेळ मात्र आली आहे ती अक्षय मोरे यांची. मागील सामना देखील त्यांनी ओव्हर टाकली. मागील सामन्यामध्ये मागील मागील सामन्यामध्ये देखील त्यांनी 6 चेंडू 6 धावा दिल्या आहेत. आता मात्र परत त्यांना परत ही संधी दुसरी ओव्हर घेऊन दुसरं षटक घेऊन रायनो संघाची धावसंख्या झाली आहे 5. दुसरं षटक चालू. समोर जातील. आता मात्र त्यांनी सुंदर असा चेंडू टाकला आणि डिक्लेअर स्वरूपामध्ये धावसंख्या मिळत. धावसंख्या झाली आहे 6. 1 चेंडू 6 धावा. चेंडूचा समोरच्या दिशेला भिरकावला प्रथमेश रेडकर यांनी. जोरात धावून ही धावसंख्या त्यांनी मिळवली आहे. धावसंख्या झाली आहे 7. 2 चेंडू 7 धावा. फुलटॉस चेंडू भिरकावून दिलाय लेग साइडला. धावसंख्या मिळत आहे 1. धावसंख्या वाढत 8. धावसंख्या झाली आहे 8. 3 चेंडू 8 धाव. 8 धावा झाल्या आहेत. जे
लहान मुलं आहेत त्यांनी चेंडू आणायला जायचंय. दिलीप आपला संघ बनवून आपण चेंडू आणायला जायचंय. पुढील चेंडू अक्षय मोरे यांचा सामोरे जातील आर्य. परत पुन्हा फुलटो चेंडू. आता मात्र ही कॅच होती ना रे. बाउंड्री पासून एक हाताचं अंतर असेल. 2 धावा मिळतील. धावसंख्या झाली आहे 10. रिकॅपच्या माध्यमातून आपण पाहूया की कशा प्रकारे हा चेंडू मारलेला होता. बाउंड्री लाईन पासून थोडासाच अंतरावरती होता. झेलबाद होऊ शकला असता. ठीक आहे. पुढील चेंडू. पुन्हा फुलटॉस चेंडू. 2-2च्या या धावांमध्येच धावसंख्या झाली आहे. आता आतापर्यंत अक्षय मोरे यांनी 7 धावा दिल्या आहेत. अजूनही एक चेंडू शिल्लक. थोडस काहीतरी त्यांना बदल नक्कीच करावा लागेल आपल्या गोलंदाजीमध्ये. ज्या प्रकारे त्यांनी आता 7 धावा दिल्या आहेत. दुसरा षटक चालू आहे. शेवटचा चेंडू. पुन्हा तटवलाय चेंडू. समोरच्या दिशेला गेलाय. मयुरेश तांबे अडखळले. चेंडू मात्र स्लो झाल्यावरती पकडून त्यांनी सन्मान दिलाय चेंडूला. धावसंख्या झाली आहे 13. दुसरा षटक घेऊन सुमित पाटील. मागील सामन्यामध्ये सुमित पाटील यांनी 6 चेंडू 6 धावा दिल्या आहेत. मागील सामन्यामध्ये 6 चेंडू 6 धावा सुमित पाटील यांनी दिला. तो सामना टाटा ईगल्स बरोबर होता. सुमित पाटील समोर जातील. आर्य बॉल ठेवलाय बॅटी जवळ आणि थ्रो मात्र एक वेगळ्याच प्रकारचा झाला. रनआउट होण्याची शक्यता होती. एक चेंडू 14 धावा. बॉडीच्या लेंथला चेंडू होता. भिरकावून दिला लेग साईडच्या दिशेला. 1 धाव नक्कीच मिळतील. धावसंख्या वाढत. धावसंख्या झाली आहे 15. 2 चेंडू 15 धावा. आपण रिकॅप पाहूया. मागील 2 चेंडू कसे फिरकावून दिले आर्य यांनी. पुढील सामना
यानंतर होणारा सामना लवकरात लवकर नाणेफेकीसाठी दोन्ही संघांनी यायचंय. पहिलं षटक टाकलं मोहिरेश तांबे, दुसरं षटक टाकलं अक्षय मोरे आणि आता तिसरं षटक सुमेध पाटील. दोन चेंडू 15 धावा. पुढील चेंडू फिरकावून दिला परत लेग साईडच्या दिशेला. बराच वर होता चेंडू. फिल्डिंगला प्लेयर आहेत स्वतः टीमचे ओनर कुणाल जाधव, पण चेंडू मात्र बराच उंच होता. झेलबादचा काहीच चान्स नाही. आता मात्र चेंडू काही कळला नाही. सुमेध पाटील यांनी आखूड पद्धतीचा चेंडू टाकला. निर्धाव चेंडू आहे. धाव संख्या झाली आहे 16. 4 चेंडू 16 धावा. आता मात्र बॅटीची कणा घेतली आहे चेंडूनी. सुंदर क्षेत्ररक्षण केलंय किरण यांनी. स्वतःवरतीच काहीशे नाराज प्रथमेश रेडकर. शेवटचा चेंडू सामोरे जातील प्रथमेश. फेवरेट शॉट त्यांचा लेग साईडच्या दिशेला. ओव्हरची समाप्ती. धाव संख्या झाली आहे 17. मागील ओव्हरपेक्षा सुमेध पाटील यांची सुंदर अशी षटक. करू दिलीप मकरन मकरन हे मकरन जा मला आणा आणा बोलतात तिकडे बस. धाव संख्या झाली आहे 17. शेवटचं षटक. विक्रम मोरे सामोरे जातील. आर्य उलटा चेंडू होता. कॅमेरामॅन आमचा वाचलाय एवढं नक्कीच. धन्यवाद चिराग. गुड कॅच. पुढील चेंडू विक्रम मोरे सामोरे जातील. आर्य आता मात्र दिशा दर्शवली आहे चेंडूला. कॅच मात्र नक्कीच झाली असती. धाव संख्या झाली आहे 19. 2 चेंडू 19 धावा. टाटा रायनोज यांच्या. अडकत्या उन्हामध्ये नक्कीच या सामन्याला आज काहीतरी कलाटणी येतील. एक सामना विजेता ठरेल. मागील 2023 मधला सामना जिंकलेला संघ टाटा शार्क. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण केलं. त्यांनी सांगितलं की 1 रन जाऊ देत. ज्या प्रकारे त्यांनी सांगितलं की विक्रम ओके 1 रन गेलेला आहे. आरामात धावून धाव संख्या झाली आहे 20. धाव संख्या वाढत 21. 4 चेंडू 21 धावा.
4 चेंडू 21 धावा आतापर्यंत. पुढील चेंडू हरियाणा समोरच्या दिशेला भिरकावलाय. झेल बाद नाही झाले आहेत. डायरेक्ट 2 बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. चेंडू 2 धावा जागेवरनं मिळवल्यात आर्ययांनी. आर्ययांच्या वैयक्तिक धावा झाल्या आहेत 6. धावसंख्या झाली आहे 24. 5 चेंडू ओव्हर झालेली आहे.
तिसरा चेंडू बिपिन पवळे यांचा. पुन्हा फिरकावलंय चेंडू हवेत. आता मात्र काही चान्स नाही. झेल बाद. विक्रम मोरे झेल बाद. चेंडूला एक साईडच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न होता, पण शेवटी स्पिनर जो बॉल टाकतो ना, तेव्हा बॉल पॅटीची कडा घेऊनच वरती जातो. त्यामुळे हे नक्कीच होणार होतं की एकतरी चेंडू हवेत जाणार आणि त्याचा पूर्णपणे वापर केला हेमंत देसाई. मी विनंती करतो की सुनील मोरे साहेब आपण टॉस उडवायचा आहे. सामना उमेद पाटील बॅटिंगसाठी पूर्णपणे स्टंपच्या लेवलला जाऊन बॉल लेग साईडच्या दिशेला फिरकावून दिलाय. धावसंख्या वाढत 10. आत्ताचा टॉस विन झालेत त्यांनी कळवायचंय टॉस विन कोण आहे. सचिन तांबे. टाटा शार्क टॉस विन आहेत आणि टाटा शार्क यांनी बॅटिंग फलंदाजी करण्याचा निर्णय जाहीर केलाय. धन्यवाद. आने वाला मैच टाटा शार्क वर्सेस टाटा लायन. ये देखिए बॉल देखिए कैसे किस प्रकार से चेंडू गेंद मॅनेज करा यार मला यार मी एवढं मॅनेज करतो. गेंद को पहचानना बहुत जरूरी है. सुमित पाटिल सी पिच पूरा स्कोर बढ़ता हुआ 12. धावसंख्या झाली आहे 12. आत्ताच्या देखील ओव्हरमध्ये 6 चेंडू 6 धावा आले आहेत. एक विकेट टाटा पॅन्थर्स एक विकेट गमावून अजूनही देखील खेळपट्टीवरती तैनात. टाटा टाटा शार्क आणि टाटा लायन्स आपले प्लेयर रेडी ठेवायचे. न टाइम वेस्ट करता आपण त्वरित सामना पुढील सामना चालू करायचा आहे. तिसरं षटक घेऊन येत आहेत आर्य. आर्य तिसरं षटक आहे. धावसंख्या झाली आहे 12. जिंकण्यासाठी 13 धावांचं लक्ष आहे. 12 चेंडूंमध्ये 13 धावा समीकरण आहे. 12 चेंडू 13 धावा. सुमेध पाटील सामर्थ्यातील आर्य यांना मागील सामन्यामध्ये देखील त्यांनी सुंदर प्रकारे गोलंदाजी केली. आर्य यांनी पॅन्थर्स समोर कशा पद्धतीची गोलंदाजी करतील पाहूया. सुमेध पाटील यांची फक्त बॅट फिरकली पाहिजे. पूर्णपणे फिरकवण्याचा प्रयत्न होता चेंडू पण बॉल जमिनीच्या दिशेला. चेंडू आणि बॅटीचं काहीच नियोजन नाही. धावसंख्या वाढत 13. एक चेंडू 13 धावा. हा चेंडू 11 धावांचं समीकरण. हा चेंडू 12 नाही रे. हा 12 नाही 10 11 10 12. हा चेंडूंमध्ये 12 धावा. आर्य यांचं
तिसरा चेंडू. पारकर सामोरे जातील. ऑफसाईडच्या दिशेला भिरकवण्याचा प्रयत्न होता. आता मात्र तिकडे पप्पू गाडे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. धावसंख्या झाली आहे 15. 3 चेंडू 15 धावा. निखिल पारकर यांचा आत्ताचा स्ट्रोक ऑफसाईडच्या दिशेला होता पण समोरच्या दिशेला गेला. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा गडबड झाली, नाहीतर नक्कीच रनआउट असता. पुढील चेंडू आर्य यांचा. सामोरे जातील निखिल पारकर. बॉडीच्या लेंथला टाकलाय चेंडू. लेग साईडचा फिरकवून दिलाय. धावसंख्या मिळत आहे 1. धावसंख्या वाढत 16. 4 चेंडू 16 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करत आर्य कांबळी. धावसंख्या मिळेल 1. धावसंख्या झाली आहे 17. 5 चेंडू. 5 चेंडू 17 धावा. आणि जिंकण्यासाठी 7 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज. अट्टीतटीचा सामना आहे. उलटॉस चेंडू आला वरती, पण बॅट मात्र त्यांनी ऑफसाईडच्या दिशेला फिरकावून दिली. हा चेंडू जर समोर असता तर नक्कीच त्यांना 2 धावांची गरज नक्कीच मिळाली असती. पाण्याची व्यवस्था करायची टीमला. 2 ओव्हर झाल्यानंतर आपल्याला संधी असते. ती आपण एकदा संधी झालेली आहे. बॅट्समनला जे काय पाहिजे, पाणी पाहिजे, बॅट पाहिजे, इथून आपण अवेलेबल करून देऊ. किंवा पंचांकडे तुम्ही निरोप द्या. पंच आम्हाला निरोप देतील. 6 चेंडूंमध्ये 7 धावा. शेवटचं षटक घेऊन येत आहेत दिलीप सोनार. मगाच्या मॅच मध्ये त्यांनी दुसरी ओव्हर टाकली असेल माझा असं. मागील सामन्यात देखील 4थी ओव्हर टाकलेली. प्रत्येक खेळाडू त्याला सांगतोय, ज्या प्रकारे सांगतोय की तुला चेंडू फक्त बॅटी जवळ नाही द्यायचा आहे, ज्या प्रकारे द्यायचा आहे तो यष्टीरक्षक सांगतोय तुला की कशा प्रकारे चेंडू टाकायचा आहे. त्या पद्धतीचा जर चेंडू नक्कीच पडला तर नक्कीच त्यांना या टाटा रायनोजला 6 चेंडू 7 धावा. पंचांचा निर्णय. पंचांचा निर्णय स्क्वेअर मारा. वाईटचा इशारा. 6 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज आणि कंपल्सरी चेस करायचा आहे.
पुढील चेंडू आता देखील त्यांनी समजून घेतलंय. आरकर यांना खरंच मानलं पाहिजे की त्यांनी चेंडू ओळखला की हा नक्की तर आहे ना, हा चेंडू वाईडच आहे. त्यामुळे बॅट्समॅनला किती माहिती आहे बॉलर बॉलर काय बॉलिंग करणार. दोन चेंडू स्क्वेअर मारा टाकलेत. चौथी ओव्हर चालू आहे. अशा प्रकारे तरी असं अनुभवी प्लेअरला चेंडू हातात पाहिजे होता. हरकत नाही, अपॉर्च्युनिटी आहे नवीन खेळाडूला. 6 चेंडूमध्ये 5 धावांचं लक्ष आहे. आता मात्र त्यांचा चेंडू परफेक्ट आहे. पण एक धाव नक्कीच असेल. 5 चेंडू 4 धावा. 5 चेंडू वैयक्तिक धावसंख्या पारकर यांच्या 9. एक चेंडू 21 धावा. जिंकण्यासाठी 4 धावा हव्यात 5 चेंडूंमध्ये. सगळं मॅचचं प्रेशर दिलीप यांच्यावरती असेल. बॉलिंग वरती निर्भरित आहे. अपील केलंय आणि एलबीडब्ल्यू आउट दिलाय. दिलीप सोनार बऱ्याच प्रयत्नानंतर त्यांना आता मात्र यश आलं आणि त्यांनी एलबीडब्ल्यू विकेट घेतला. 4 चेंडू 4 धावा. रिकॅपच्या माध्यमातून पाहूया कशा प्रकारे एलबी आउट झालेत. अक्षय मोरे 4 चेंडूंमध्ये 4 धावांचं समीकरण. धावसंख्या झाली आहे 21. 4 चेंडू 4 धावा. दिलीप जबरदस्त. ज्या प्रकारे आपण पाहिलं प्रथमेश शिराडकर मात्र स्वतःवरती कॉन्फिडन्स ठेवून कुठल्या कुठल्या बाजूला विकेट घेऊ, ह्या बाजूला घेऊ का त्या बाजूला घेऊ, पण शेवटी विकेट घेतला. सुमेध पाटील आउट झालेत. सामना मात्र एकतर्फी होता, पण आता मात्र सामना काहीसा एकदम अटीतटीचा झालाय. 3 चेंडूंमध्ये 3 धावांचं समीकरण. यष्टीरक्षक प्रथमेश रेडकर तिथे देखील आउट होता, इथे देखील आउट होता, पण कुठे आउट घेऊ या चक्कर मध्ये त्यांनी स्वतःकडच्या स्टंप सोडून समोर देण्याच्या ऐवजी परत त्यांनी लक्षात घेतलं की नाही इकडेच आउट आहे आणि त्यांनी आउट घेतला. 3 चेंडू 3 धावा. दिलीप सोनार बॉलर किंग म्हणून सिद्ध होतील. थांब थांब करत करत त्यांनी स्वतःवरतीच विश्वास दाखवला आणि चेंडू मात्र हातात घेऊन पहिले चेंडू वाईट टाकल्यानंतर 2 चेंडू 3 चेंडू नंतर मात्र यश मिळवलंय त्यांनी स्वतःच्या बॉलिंग वरती पकडून टाकलाय. लाडूच्या हातातनं मात्र चेंडू निसटून गेलाय. नक्कीच जर हातात असता तर नक्कीच खेळपट्टीवरती रन देखील नसता. प्रयत्न चांगले होते. धावसंख्या झाली आहे 23. 2 चेंडूंमध्ये 2 धावांचं समीकरण.
थोडासा वेळ घ्यायचा आहे लाडू. थोडा वेळ घ्या. दुखापत झाली असेल. अनिकेत साळसकर. पूर्णपणे टीम वरती प्रेशर आहे. सामना एकतर्फी होता. आता मात्र सामना काहीसा वेगळा आहे. त्यातल्या त्यात बॉलरवरती किती भरोसा आणि कशा प्रकारे बॉलिंग हे देखील निर्भरित आहे. 2 चेंडू 2 धावांचं समीकरण. हे दोन्ही सामने मागील सामन्यामध्ये विन होते. आता त्यांच्या आपसात चालू आहे हे तो. फुल टॉस चेंडू भिरकावून दिला चाळीजवळ. पंचांनी डिक्लेअर स्वरूपात रन घोषित केलेला आहे. धावसंख्या झाली आहे 24. 1 चेंडू 1 धाव. ओपन आहे. सामना सुरू ठेवायचा आहे. 1 चेंडू 1 धाव. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करत हेळपट्टीवरती ग्राउंड मध्ये जी गाडी आहे ती बाहेर काढायची आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर ठेवायचे. 1 मिनिट जरा बाउंड्री लाईनच्या गाडी बाहेर जाऊ दे. चला सुरुवात करायची. 1 चेंडू 1 धाव. अस्मरणीय असा नजारा असेल दिलीप यांच्यासाठी. दिलीप जाणून घेतलं त्यांनी, पण पाहूयात पंचांचा निर्णय काय आहे. रूल अप्रूव्हल नाही आहे हा. दिलीप खरंच तुम्ही जे तुमच्या बॉलिंगच्या पद्धतीने जे तुम्ही रिएक्ट होत आहे ते परफेक्ट आहेत, पण हा रूल अप्रूव्हल नाही आहे. त्यामुळे विकेट नाहीये. 1 चेंडू 1 धाव पाहिजे आहे. प्रेशर नक्कीच आहे तुमच्यावरती, पण बॉलिंगच्या स्वरूपामध्ये तुम्ही काय कलटणी देणार संघासाठी पाहूया. जास्तीत जास्त त्याला असेल बॉलरला. प्रत्येक प्लेअरकडनं हीच अपेक्षा. सी बॉलिंग डाल जो भी होगा देखा जाएगा. 1 चेंडू 1 धाव. कटावून दिलाय आणि 1 धाव मात्र नक्कीच धावून काढली आहे. आणि हे टाटा पॅन्थर्स विजेता संघ ठरलाय. 2 मॅच खेळले, 2 पैकी 2ही मॅच जिंकले. आणि टाटा रेनॉज 1 मॅच जिंकून आता सेकंड मॅच ज्या जिंकलेल्या झाल्या. पुढील सामन्याला सुरुवात करायची आहे. टाटा शार्क वर्सेस टाटा लायन. लायन आपल्याला सापळा रचायला घ्यायचा आहे. लवकरात लवकर दिलीप वाळके सुरुवात करायची आहे. टाटा लायन दीपंकर जाधव, अंकित साळसकर